अशी गरमागरम पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी कटाची आमटी कशी करायची हे आपण बघूया। कटाची आमटी तयार करण्यासाठी आपण मसाला वाटून घेऊया। त्यासाठी 100 ग्रॅम खोबरं भाजून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या घ्यायच्या, 2 इंच आलं घेतलेलं आहे आणि एक मोठा कांदा चिरून तो थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेला आहे। तो थोडा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि हे सगळं आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात। अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी कटाची आमटी आज आपण करणार आहोत। त्यासाठी आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। पुरण बनवताना चण्याची डाळ जी शिजवत असताना आपण जे कटाचं पाणी आमटी करण्यासाठी बाजूला काढलं होतं त्याची आपण आज कटाची आमटी बनवणार आहोत। आधी आपण मोहरी घालून घेऊया, जिरं घालूया, कढीपत्ता घालूया, 2 ते 3 तमालपत्र घालून घेऊया। त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं। दालचिनी 2 तुकडे घालूया, 2 लवंगा पण घातल्या। यामध्ये आपण हिंग घालून घेऊया। गॅस अगदी बारीकच ठेवायचा। लाल काश्मीरी मिर्च पावडर 1 चमचा घातली आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे। छोटा चमचा अर्धा मी इथे गरम मसाला घातला आहे। आता हे व्यवस्थित बारीक गॅसवरती परतवून घ्यायचं आहे 5 ते 7 सेकंद। करपला नाही पाहिजे आपला मसाला। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपला खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि कांदा 2 ते 3 चमचे घालायचे। आता ह्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं या मसाल्याला। पुरणासाठी डाळ शिजवताना आपण जे कटाचं पाणी काढून ठेवलं होतं ते आता आपण या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 3 ते 4 लोकांना पुरेशी होईल इतकी क्वांटिटी मी आता आमटीची बनवलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। 2 चमचेची शिजलेली डाळ आपण आमटीत टाकण्यासाठी साईडला काढली होती ती आता टाकून घेऊया। 15 ते 20 मिनिट पण आमटी व्यवस्थित उकळून द्यायची। आमटीला आपल्या हळूहळू छान तर्री पण येते। 15 मिनिटं छान आपली आमटी उकळत आहे। खूप छान असा कलर आलेला आहे आमटीला। खूप छान अशी आपली कटाची आमटी ही रेडी झालेली आहे। खूप छान गरमागरम अशी आपली कटाची आमटी ही सर्विंगसाठी रेडी आहे।